गोंधळाला ये ग माझ्या कुंकवात ये ग गोंधळाला ये दापोली तालुक्यातील हर्णे गावात मरी आईचा गोंधळ मोठ्या धार्मिक वातावरणात आणि परंपरेनुसार पार पडला. हर्णे पंचक्रोशीतील गावाची एकत्रित परंपरा म्हणजे मरी आईचा गोंधळ म्हटला जातो. त्यामुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा म्हणून गोंधळ कार्यक्रमाला मोठे महत्त्व आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी दिवट्या नाचवून आनंदाची भाकणूक केली. मरी आईला गावच्या रक्षणाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा जातीचे आजार यायचे तेव्हा वैद्यकीय उपचार नव्हते अशा दिवसांमध्ये मरी आईची पूजा केली जात असे. साथीच्या रोगांपासून गावाचे संरक्षण करण्यासाठी मरी आई देवीची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे. उदे उदे गोंधळ मांडीला आई, गोंधळाला ये ग अशी हाक देत मरी आईचा गोंधळ मांडला. या गोंधळात लहान थोर, अबालवृद्ध, महिला, पुरुष सामील झाले. बहुतेकाने श्रद्धेने दिवट्या नाचवीत मनःशांतीचा आनंद घेतला आणि आनंदाची भाकणूक केली. हर्णेतील बुजुर्ग व्यक्तिमत्व नथुराम गायकवाड आणि हर्णे पंचक्रोशी अध्यक्ष दीपक खेडेकर यांनी या गोंधळाबाबत टाइम्स डिजिटलकडे सांगितलेली माहिती.
मधुराई तिथे आल्यापासून आणि पंचकृषीने झाला पण 3 वर्षांनी हा मधुराईचा गोंधळ सगळ्या गावातल्या दैवतांना जवळ घेऊन त्यांच्या परमिशननी त्यांच्या मानाने त्यांना मानठाण देऊन त्यांना इकडे निमंत्रणीच्या गोंधळाला बोलवतो आणि हा गोंधळ सगळ्या पंच ऋषीच्या ह्याच्यातून हा पार पाडून घेतो. जे काय पूर्वपाठ मध्ये आलेल्या होत्या त्या निमित्ताने या मधुआईला त्यावेळेला डॉक्टर कोणी नव्हते गावामध्ये. त्यावेळेला फक्त लहान मुलांच्या किंवा बाळा अशा काहीतरी व्यवस्थेनं अंगात यायची आणि त्या ह्यांनी गावाची शांतता करायची. त्याच वेळेला ह्यांनी असे म्हाताऱ्या वडील लोकांनी जे असं घड्याळ मोठी आलेली होती आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम त्यांनी गावच्या ग्रामदेवतेला विचारून व याच्या पुढं आम्हाला काय करायला हवं आहे तर तिथे त्यांचा परमिशन घेऊन त्यांनी सांगितलं की हे इथं असं करायला पाहिजे आणि मधुआईचं नाव घेऊन इथं हा गोंधळ 3 वर्षांनी घालायला पाहिजे. त्याप्रमाणे आजपर्यंत हा कार्यक्रम इथे चालू आहे आणि पंचकृषीच्या गावाला कुणाला काय हे लागू नये किंवा अरिष्टाने येऊ नये, गावामध्ये मऱ्या वगैरे काय येऊ नये हे असं गावापासून सगळे निर्माण शांत झालेलं आहे म्हणून हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. आमचे ज्येष्ठ ऋतुराम गायकवाड यांनी आपल्याला या मधुराईच्या इतिहासाबद्दल माहिती सांगितलेली आहे. आपण हा गोंधळ का करतो याची इतकी माहिती त्यांनी दिलेली आहे. हरणे 5 महांडे पंचकृषीचे सर्व वाड्या मिळून आम्ही त्रैवार्षिक मधुराईचा गोंधळ मोठ्या उत्साहात इथं साजरा करतो. इथं दिवसभर कार्यक्रमाची रेचर असे सकाळी सर्व देवतांना मान देऊन मधुराईचा आपण गोंधळ आता घातलेला आहे. दुपारी महाप्रसाद असतो तसेच सर्व संध्याकाळी बाजेमध्ये आमची पडली जाते म्हणजे गावातील अरिष्ट दूर व्हावं यावाले सीमेच्या बाहेर हरण्याच्या पाजेच्या सीमेच्या बाहेर इकडे पाळणच्या सालदूरच्या सीमेच्या बाहेर आम्ही आमचा मान देऊन सर्व गावाच्या अरिष्ट प्रथा अरिष्ट रूढी अरिष्ट येणाऱ्या गावावर बाहेर काढतो अशी आपली इथली परंपरा आहे. आणि सर्व गावकरी या मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. दर 3 वर्षांनी हा कार्यक्रम होतो आणि तुम्ही आम्हाला इथं आला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे सर्वांचे मी इथं आभार व्यक्त करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.